सोलापुर के किसान शिवराम नामदेव भोसले का कैंसर का ऑपरेशन ठाणे के आधार हॉस्पिटल में हुआ। इसके उपरांत उनके कीमोथेरेपी इलाज में पैसे की जरूरत होगी। इसके लिए स्वामी फाउंडेशन के महेश कदम ने उनको 15,000 की धनराशि देकर मदद का हाथ बढ़ाया। साथ ही उन्होंने सभी ठाणेकरों को मदद के लिए आगे आने का आह्वान किया, जिससे उनका इलाज ठीक तरीके से हो सके। सोलापूरचे सुपुत्र शिवराम नामदेव भोसले ह्या 34 वर्षाच्या तरुणाला गेली महिना ते दीड महिन्यापासून या मानव आधार फाउंडेशनने आधार हॉस्पिटल हे ट्रीटमेंट करतायत आणि आतापर्यंत ह्या शिवरामला जो काय कर्करोगाचा ट्यूमर जो शौच्या जागी झालेला तो ट्यूमरची पूर्णपणे यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे। पण याच्या पुढचा खर्च जो असणार आहे तो केमोथेरपीचा खर्च या शिवरामला व्हावा म्हणून आपण ठाणेकरांना एक विनंतीपूर्वक आवाहन केलंय की सोलापूरच्या सुपुत्राला आपण ठाण्याचा पाहुणा म्हणून भविष्यात ठणठणीत बरा होऊन त्याला सोलापूरला पोचवावा ही सगळ्यांना विनंती। आणि 5, 50, 100, 500, 1000, 2000, 5000 जे आपल्या यथाशक्ती इच्छा असेल तशी शिवरामला मदत करावी। एवढी मोठी ट्यूमरची सर्जरी यावरती झालेली आहे। एवढं 1 वर्षाचा हा आजार घेऊन तो स्वतः जगत होता। घरची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबातला, आपल्या गाई म्हशी विकून तो स्वतः रिक्षा विकून तो आज आपल्या आईला धर्मपत्नीला घेऊन आज गेली 1.5 महिना त्या इथे राहतोय। निशुल्क 1 रुपयाचा खर्च न करता सुनील चौधरी आणि त्यांची टीम त्याची शुश्रूषा करतायत। पण महत्त्वाचा कर्करोगानंतरची जी शस्त्रक्रिया असते ती डॉक्टर सुशील दुबे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आणि त्याला प्लॅस्टिक सर्जनच्या माध्यमातून त्याच्यावर प्लॅस्टिक सर्जरी केली। पण भविष्यात होणारा केमोथेरपीचा खर्च ठाणेकरांनी उचलावा म्हणून आज स्वामी फाउंडेशनतर्फे त्याला 15,000 धनादेश आपण या पेटीमध्ये दिलेला आहे। आम्ही ठाणेकरांना विनंती करेन की आपणही आपल्या ऐपतीप्रमाणे शिवरामला या केमोथेरपीचा खर्च करून एक माणुसकीचा एक नवीन पायंडा पाडावा। कारण ठाणेकर हा आपला भावनिक आहे, सामाजिक आहे आणि जेव्हा जेव्हा कोणाला गरज असते तेव्हा ठाणेकर भरभरून मदत करतो, तसं आपल्या शिवरामने मदत करावी। लागले साहेब लोक, मी डॉक्टर साहेबांना बघितला, परत सुनील साहेबांनी ते म्हणले आई आमच्यापाशी काहीच नाही, खरं थोडं घेऊन आले मी म्हणलं तर त्यांना म्हणजे ते तुमच्या मुलाचे फोटो वगैरे काढायला ठेवा, तुम्ही आम्हाला कसं नसल्या तरी चालेल, मेडिकल होय नवं आम्ही बघतो आहे, तुमचं काय तेवढं आम्हाला अडचण नका देऊ, तुमचं पैसे अडकण नसल्या तरी चालेल, तुम्हाला जेवण खावण चहा पाण्यापासून सगळ्या गोष्टी आमच्या होतील म्हणले। खरंच साहेब तुम्ही देव मिळाला माझ्या मुलाच्या नशिबाला म्हणलं। माझा मुलगा लहान लहान लेकरं 3 लेकरं तिकडे टाकून सोलापुरातून आम्ही इथं आलो। त्याच आम्हाला देव भेटले त्यांचा सपोर्ट लई मोठा मिळाला। कसं म्हशी होत्या म्हशी इकलं, रिक्षा होती रिक्षा इकलं, परत तिथं सोलापूरला काही उपचार नाही झाला। मग सोलापूरला उपचार नाही झाला तेवढं पैसे गेलं, लोकांचं कर्ज पण 4 पैसे अंगावर झाले। मग इथं साहेबांनी आणले, साहेबापेशी आणल्यानंतर साहेब म्हणला काय फिकीर करू नका, तुम्हाला रूम देतो, बिनभोर राहा, तुम्हाला कुठवर राहायचं तिथवर राहा, आम्ही व्यवस्था करणार आहे। आई रात्री रुत्री साहेब बोलून करून जात्यात आम्हाला 1-2 करून, जेवण्या खावण्याची अडचण